आपण बघितलं तर त्या अर्थसंकल्पांचा जो काही स्थायी भाव आहे त्याच्यामध्ये त्यांचा भर हा नेहमी राजकोषीय स्थैर्य निर्मितीवर असायचा. म्हणजे महसुली वाढ आणि खर्चाला प्राधान्यक्रम, अभिमुख विस्तार म्हणजे भांडवली गुंतवणूक वाढवून रस्ते, ऊर्जा, सिंचन, उद्योगांना चालना देणं आणि संरचनात्मक संतुलन या 3 गोष्टींवर आधारित सगळे त्यांचे अर्थसंकल्प आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवण्याचं काम ते नेहमी करायचे. मला आजही आठवतं की आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत जेव्हा बसायचो त्यावेळी शिंदेसाहेब बसायचे, त्यांच्या बाजूला मी बसायचो आणि मग दादा बसायचे. आणि तो काळ अतिशय घाईचा काळ होता. अनेक वेळा माझी भूमिका रेफरीची यायची, कारण शिंदेसाहेबांचा हात खुला होता. त्यामुळे ते दरवेळेस एखादी नवीन योजना आणायचे. दादा म्हणायचे आपण आता मोठ्या योजना केलेल्या आहेत, मग आता ही योजना कशी करायची. मग शिंदेसाहेब मला म्हणायचे की नाही आपल्याला ही केली पाहिजे. मग मी त्यांना सांगायचो केली पाहिजे. मग ते सांगायचे नाही पण आत्ता पैशाची तंगी आहे. मग मी यांना सांगायचो पैशाची तंगी आहे. असं करून मग शेवटी दोघांचं एकमत व्हायचं आणि मग आम्ही ती योजना पूर्ण करायचो. त्यामुळे ह्या आमच्या तिघांच्या स्वभावातला हे अंतर होतं. पण मला असं वाटतं की आम्ही तिघं एकमेकाला कॉम्प्लिमेंट करत होतो आणि म्हणून त्यातनं एक कुठल्याही मुख्यमंत्र्याला अर्थमंत्री कसा पाहिजे तर तो अजितदादांसारखा पाहिजे की जो तुम्हाला नेहमी वास्तविकतेचा आरसा दाखवेल पण त्याच वेळी राज्याची वाटचाल थांबवणार नाही. अशा प्रकारचा अर्थमंत्री हा आपण त्यांच्या माध्यमातून बघितला.